नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरच्या 2 डिसेंबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की एजे स्वतःच्या ऑफिसमध्ये अंतराच्या फोटोशी बोलत असतो. तो अंतराला सांगत असतो का लीलाला अचानक घराबाहेर पडावं लागलं. दुर्गाचा राग शांत होईपर्यंत लीलाला घरात येता येणार नाही. काल पहिल्यांदा मी आपल्या घरच्या लोकांसमोर काहीही बोलू शकलो नाही. आता तूच सांग, तू माझ्या जागी असती तर काय केलं असतंस? आणि तेवढ्यातच तेथे कालिंदी येते. कालिंदी एजे समोर उभी राहते, तर एजे पण टेन्शनमध्ये येऊन उभा राहतो आणि कालिंदी एजेला म्हणते, नमस्कार, मला माहिती आहे तुम्ही कामामध्ये खूप बिझी असता, पण काय झालं ना, माझं आईचं मन आहे ना, त्यामुळे मला राहवलंच नाही. त्यावर एजे म्हणतो, नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बसा आधी. एजे कालिंदीला विचारतो, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? कालिंदी म्हणते, ओ, हाच प्रश्न विचारायला मी इथे आली आहे. मला खरंच सांगा, तुमच्यात आणि लीलामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? एजे संभ्रमात पडतो, पण नंतर म्हणतो, नाही नाही, असं काही झालेलं नाहीये. त्यावर कालिंदी म्हणते, ओ, ती अशी अचानक आली ना, त्यामुळे मला काही समजत नाहीये. हे बघा, लीलाचं खरंच काही चुकलं असेल ना, तर तुम्ही तिला प्लीज माफ करा. तिच्या वतीने मी तुमचे पाया पडते. आणि कालिंदी एजेच्या पाया पडायला निघते. तर एजे म्हणतो, नाही नाही, काय करताय तुम्ही? त्यावर एजे सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका, असं काही झालेलं नाहीये. रेवतीचा ऍक्सिडेंट झाला, लीलाला काळजी वाटत होती, त्यामुळे लीला तुमच्याकडे आलेली आहे. त्यावर कालिंदी म्हणते, मग तुम्ही ते तुमच्या माणसाला आमच्या घरी राहायला पाठवलंय ते? त्यावर एजे सांगतो, लीला आणि रेवती दोघी इंज्युअर्ड आहेत, त्यामुळे घरात काही लागलं तर धावपळ करायला कोणीतरी हवं ना, म्हणून पाठवलंय. तुम्ही काळजी करू नका. हे ऐकल्यावर कालिंदी निश्चिंत होते. झालं. मग आता तुम्ही सांगितलं ना, म्हणजे मी निश्चिंत आहे. मला आता काळजी करण्याची गरज नाही. त्यावर एजे कालिंदीला सांगतो की तुम्ही बसा ना, आणि मग दोघंही बसतात. मग कालिंदी पुन्हा एजेला सांगते, खरं सांगू ना, लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी पुन्हा माहेरी आली ना की लोक नावं ठेवतात. मला वाटलं आमच्या लीलाचंच काहीतरी चुकलंय, म्हणून मी ते विचारायला इथे आले. कसं आहे, आमच्यासारख्या मध्यमवर्गीय आईवडिलांना लोकांच्या काय काय प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं ते तुम्हाला सांगूनही नाही कळणार. त्यावर एजे कालिंदीला सांगतो की मला तुमची काळजी कळते, पण एकदा रेवती बरी झाली ना की मी स्वतःहूनच लीलाला घ्यायला येईन. त्यावर कालिंदी म्हणते, नक्की ना? हो हो हो, मग तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तिला घ्यायला या. हो, पण जावई बापू, नुसतं न्यायला यायचं नाहीये, जेवायला सुद्धा यायचंय. मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक करेन. माझ्या जीवाला एवढा घोर लागला होता, इतके डोक्यात विचार होते ना की जशी होते तशी उठून आले. बस नाही, रिक्षा नाही, चालत चालत या उन्हातानात अशी मी आले. आता मी अशीच जाईन चालत चालत. इथे कालिंदीच्या वनात असतं की एजे आता तिला कार पाठवतील. एजे मिस्किल हसतो आणि म्हणतो की नाही नाही, मारुती तुम्हाला गाडी घेऊन सोडेल. त्यावर कालिंदी म्हणते, ओ नको नको, कशाला उगाच तुमची एवढी मोठी गाडी. त्यावर एजे म्हणतो, नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि एजे त्याच्या सेक्रेटरीला कॉल करतो आणि सांगतो की मारुतीला गाडी काढायला सांग, लीलाच्या आईला घरी सोडायचंय. कालिंदी एजेला म्हणते, छान आहे हो तुमचं ऑफिस, पहिल्यांदा पाहिलं. बरं, येते हा. असे म्हणून कालिंदी एजेचा निरोप घेते. कालिंदी तिथून गेल्यानंतर एजे मनात म्हणतो, लीलाची आई बरोबरच बोलत होती. लीलाला इमिजिएटली घरी आणता नसेल आलं तरी काहीतरी असं करावं लागेल की लीला दिवसभर बिझी राहील. आणि त्यानंतर एजेला काही आयडिया सुचते. तो त्याच्या लॅपटॉपवर बसतो आणि काहीतरी टाईप करत असतो आणि म्हणतो की सगळ्या प्रॉब्लेमना आयुष्यात सोल्युशन असतेच. अँड आय हॅव फाउंड माइन. इथे लीला पेपर वाचत असते आणि विश्वरूप येतो आणि सांगतो, लीला मॅडम, नाश्ता. लीला नाश्ता घेते आणि तेवढ्यातच एजेचा विश्वरूपला कॉल येतो. एजे विश्वरूपला विचारतो, विश्वा, लीला कुठे आहे? विश्वरूप सांगतो, आहेत ना, माझ्या समोरच बसलेत.
एजेला हे समजल्यावर एजे सांगतो चुकून फोन लावला आणि फोन कट करतो. फोन कट झाल्यानंतर विश्वरूप लीलाला म्हणतो, लीला वहिनी तुम्ही हे काय केलं? तुम्ही अशा माहेरी का निघून आलात? तुमच्यामुळे एजे सर मला सारखे कॉल करतायत. त्यावर लीलाचे वडील विश्वरूपला सांगतात की अहो जावई बापूंचं तुमच्याकडे काही काम असेल म्हणून ते तुम्हाला कॉल करत असतील. त्यावर रेवती म्हणते नाही नाही त्यांनी ना तुझ्यावर वॉच ठेवायला कॉल केला असेल. त्यावर लीला म्हणते नाही विश्वादादा ते सारखे कॉल करतायत ना तर मला असं वाटतं की त्यांना तुझी गरज असेल. तू एक काम कर ना तू ऑफिसला जा. त्यावर विश्वरूप म्हणतो नाही 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 ऑफिसला कशाला? कसं आहे ना एजे सरांनी मला तुमच्यावर लक्ष ठेवायला तुमची सेवा करायला सांगितलंय. तुम्ही ऑर्डर करा आणि आदेश द्या. त्यावर लीला म्हणते ठीक आहे मग माझा आदेश आहे आत्ताच्या आत्ता ऑफिसला जायचंय. त्यावर लीला म्हणते आउट. विश्वरूप बिचारा तो म्हणतो लीलाताई इथे तुम्ही आउट म्हणताय तिथे ते आउट म्हणतात. एक दिवस मला सुट्टीचा मिळाला होता आता पूर्ण दिवस ऑफिसमध्ये घालवावा लागणार. असे म्हणून विश्वरूप ऑफिसला जायला निघतो आणि रेवती लीलाचे वडील आणि लीला हसायला लागतात. इथे आजी गणपतीला प्रार्थना करत असतात की देवा लीलाशिवाय हे घर घर वाटत नाही. दुर्गाला सद्बुद्धी दे आणि लीलाला लवकरात लवकर या घरात घेऊन ये परत. आणि दुर्गा हे ऐकते आणि दुर्गा मनात म्हणते काही झालं तरी आजींना लीलाच कशी बरोबर वाटते. देवाने मला सद्बुद्धी दिलीये म्हणूनच मी लीलाला घरातून बाहेर काढलंय. आता काही करून मला रेवतीला यश पासून लांब ठेवायचंय. तिच्यावर फोटोच्या धमकीचा परिणाम झालेला दिसत नाहीये. मला आता या घराच्या चांगल्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार. असे म्हणून दुर्गा तिथून निघून जाते. इथे विश्वरूप एजेंच्या ऑफिसमध्ये पोचतो आणि एजे म्हणतो व्हॉट तिने तुला सांगितलं आणि तू इथे निघून आलास? विश्वा तुझं काय करू मी? त्यावर विश्वरूप म्हणतो सर मला खरंच कळत नाहीये तुम्हाला लीला वहिनींविषयी अपडेट्स का हवेत? तुम्ही आज सतत लीला वहिनींविषयी प्रश्न का विचारतायत? नाही एरवी तुमचे प्रश्न कसे असतात विश्वरूप आजची आपली मीटिंग कुठे आहे? फॉरेन डेलिगेट्स वेळेवरती येणार आहेत की नाही? अरे आपला माल डिस्पॅच झाला की नाही? डिलिव्हरी ऑन टाइम होणार आहे की नाही? पेमेंट कधीपर्यंत होणार आहे? अपडेट्स देतो की नाही? पण नाही एजे सर मला काय प्रश्न विचारतायत? विश्वरूप लीला उठली का? लीलाने आता चहा घेतला का? लीलाला बरं वाटतंय का? लीलाने गोळ्या घेतल्या का? लीलाने हे केलं का? लीलाने ते केलं का? सतत लीला 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 असे म्हणून विश्वरूप पाणी पितो आणि एजे विश्वरूपकडे रागाने बघत असतो. मला असं वाटतं ते सिनेमात दाखवताना तसं तुम्हाला लीला रोग झाला आहे. एजे सगळं ऐकून घेतो आणि नंतर विश्वरूपला एक लेटर असलेलं लिफाफा देतो. त्यावर विश्वरूप घाबरतो आणि म्हणतो ओ नो 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 सर मला कामावरून काढू नका मी तुमची माफी मागतो सर प्लीज. एजे म्हणतो शट अप. त्यावर विश्वरूप म्हणतो नाही 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 सर मला प्लीज कामाची गरज आहे सर प्लीज. एजे चिडतो आणि म्हणतो शट अप लीलासाठी आहे. त्यावर विश्वरूप म्हणतो लीला वहिनींसाठी तुम्ही लिहिलंय लेटर? विश्वरूप पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यातच एजे सांगतो आउट. इथे किशोर दुर्गाला सांगत असतो की दुर्गा आता त्रास करून घेऊ नको. जे घडलं नाही त्याचा विचार करण्यापेक्षा यशच्या भविष्याचा विचार कर. त्यावर दुर्गा म्हणते यशला त्याचं खोटं आणि फसवं प्रेम विसरावंच लागेल. किशोर दुर्गाला सांगतो यश आणि रेवतीला एकमेकांपासून दूर करण्यामध्ये आपण किती वाईट होणार आहोत. अजून किती टोकाच्या भूमिका घ्यायच्या आहेत. आपलं हे सगळं काम करणारी एखादी व्यक्ती जर आपण घरात आणली. त्यावर दुर्गा शॉकिंग होऊन किशोरकडे बघते तर किशोर म्हणतो हे बघ दुर्गा तुला वाटतं ना की यशचं भविष्य चांगलं व्हावं आणि रेवती त्याच्या आयुष्यातून निघून जावी. मग आपल्याला त्यांच्या प्रेमावर घाव करताना हातचा राखून चालणार नाही. आपल्याला त्यांच्या प्रेमाच्या मुळावर घाव घालावा लागेल. इथे विश्वरूप लीलाच्या घरी येतो आणि म्हणतो लिखे जो खत तुझे जो तेरी याद में लीला वहिनी हजारो रंग के नजारे बन गए असं म्हणून विश्वरूप ते लेटर लीला समोर ठेवतो. त्यावर लीला विश्वरूपला म्हणते हे काय? तर विश्वरूप म्हणतो
चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है. तर लीला म्हणते ठीक आहे तुझं चालू दे मी येते. त्यावर विश्वरूप म्हणतो एजे सरांचं लेटर आहे हे. आणि लीला थांबते. टर्न होऊन शॉकिंगली आणि खुश होऊन बघते आणि ते लेटर विश्वरूपच्या हातातून घेते. त्यावर लीला म्हणते मला का लेटर पाठवलं असेल. तर विश्वरूप म्हणतो लव्ह लेटर असेल कदाचित किंवा नसेलही. उघडल्याशिवाय कसं कळेल ना आपल्याला. लीला ते लेटर घेऊन लाजत असते. विश्वरूप म्हणतो तुम्ही वाचा लेटर मी जातो बाहेर. मग लीला ते लेटर ओपन करते. त्यात एजेने लिहिलेलं असतं डिअर लीला मला तुला मनापासून एक गोष्ट सांगायची होती पण समोरासमोर सांगायची हिम्मत होत नव्हती म्हणून हे लेटर. तू गेल्यापासून माझं मन कशातही लागत नाहीये. मी तुला खूप मिस करतोय. हे वाचताच लीला एवढी खुश होते, एवढी ब्लश करायला लागते, लाजते, हसते, त्या लेटरला किस करते आणि मग ती हे लेटर घेऊन नाचायला लागते. मग लीला लेटर एका टेबलावर ठेवते आणि खुर्चीत बसून त्या लेटरला पुन्हा बघत राहते. हे सीन बघण्यासारखे आहेत. रसिको हा पार्ट नक्की बघा. आणि लीला ते लेटर घेऊन पुन्हा नाचायला सुरुवात करते. एवढ्यातच विश्वरूप येतो आणि लीला त्याचा हात पकडून नाचायला सुरुवात करते. तर तेवढ्यात त्या सीन मध्ये कालिंदी आणि रेवती सुद्धा येतात आणि कालिंदी लीलाला म्हणते लीला काय चाललंय हे. आणि विश्वरूप म्हणतो ओहो बघा ना एजे सरांनी लेटर पाठवलंय ते वाचा की. आणि मग लीलाला समजतं की ती एका स्वप्नात होती. लीलाचा भाऊ सुद्धा सांगतो लीलाताई लेटर वाचायच्या आधीच स्वप्नात गेलेली आहे. त्यावर कालिंदी ते लेटर हातात घेते आणि म्हणते एजंटचं लेटर बघू मला. बरं झालं लेटर पाठवलं त्यांनी. आणि कालिंदी ते लेटर घेऊन देवाऱ्यासमोर उभी राहते आणि त्याला हळद कुंकू लावते. आणि कालिंदी उत्साहामध्ये ते लेटर उघडण्याचा प्रयत्न करते. तर लीला ते लेटर खेचून घेते आणि सांगते की मावशी ते माझं लेटर आहे मी वाचते. असे म्हणून लीला ते लेटर घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. इथे कालिंदी मनात म्हणते वा वा मी एजंटशी बोलले आणि एजंटनी लगेच लेटर पाठवलं. एजंटनी चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. लीलाने तिच्या रूमचा दरवाजा बंद केलेला असतो आणि रेवती बाहेर उभी असते. रेवती दरवाजा ठोकवत असते आणि म्हणत असते की ताई मला सुद्धा लेटर वाचायचंय. आपण एकमेकींपासून काही लपवत नाही ना. दार उघड. मला पण सांग ना काय लिहिलंय एजंटनी. ताई नाहीतरी तुम्हाला नंतर सांगणारच आहे ना काय लिहिलंय लेटर मध्ये. मग आत्ताच मोठ्याने सांग ना. इथे रूम मध्ये लीला ते लेटर घेऊन नुसती लाजत असते. ती लेटर ओपन सुद्धा करत नाही. लीला स्वतःशीच म्हणत असते खरं तर माझी खूप इच्छा होती की एजंटनी मला लव्ह लेटर लिहावं. मला कधी वाटलं नव्हतं की ती इच्छा पूर्ण होईल. अजूनही विश्वास बसत नाहीये की एजंटनी माझ्यासाठी लव्ह लेटर लिहिलं. हे वाचते आणि मग मी सुद्धा त्यांच्यासाठी खूप छान असं लव्ह लेटर लिहिते. असे म्हणून लीला लव्ह लेटर ओपन करते. लीला जेव्हा लेटर वाचायला लागते तेव्हा ती शॉक होते कारण ते लव्ह लेटर नसून अपॉइंटमेंट लेटर असतं. इथे रूमच्या बाहेर कालिंदी आणि रेवती उभ्या असतात आणि त्या दोघी दरवाजा ठोकवत असतात आणि सांगत असतात की लीला दरवाजा उघड. कालिंदी म्हणत असते वाचलंस का पत्र काय लिहिलंय. लीलाचा मात्र तो अपॉइंटमेंट लेटर बघून हिरमोड झालेला असतो. ती दरवाजा उघडून बाहेर येते आणि कालिंदी तिला पुन्हा विचारते काय लिहिलंय लव्ह लेटर. काय लिहिलंय लेटर मध्ये. लीला म्हणते लव्ह लेटर नाहीये अपॉइंटमेंट लेटर आहे. हे ऐकताच रेवती हसायला लागते. लीला म्हणते एजंटनी जॉब दिलाय त्यांच्या हॉटेलमध्ये. त्यावर कालिंदी म्हणते अगं बाई ही तर आनंदाची बातमी आहे. आत्ता माझ्या भिशीच्या सगळ्या मैत्रिणींना जाऊन सांगते. सारख्या विचारत असतात लीला काय करते लीला काय करते. आता त्यांना जाऊन सांगते माझी लीला त्यांच्या एजंटच्या ऑफिसमध्ये त्यांच्या बरोबर बॉस म्हणून काम करणार आहे ते. त्यावर रेवती खूप हसायला लागते. तर लीला चिडते आणि रेवतीला म्हणते तुझं काय चाललंय. तर रेवती लीलाला सांगते तुला कळतंय का एजंटना एक दिवस सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाहीये. तुला माहेरी येऊन एक दिवस सुद्धा झालेला नाहीये आणि एजंटनी तुला डायरेक्टली ऑफिसमध्येच बोलवून घेतलंय.
रेवती लीलाला चिडवून निघून जाते आणि लीला मनात बोलत असते, हे काय कारण आहे का बोलवून घ्यायचं? सरळ सांगायचं ना, मला मिस करताय, माझी आठवण येते. नाही ठीकच आहे. आता मी पण या अपॉइंटमेंट लेटरचं उत्तर तुम्हाला ऑफिसमध्ये येऊनच देते. आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाचे येणारे एपिसोड्स खूप सुंदर आणि रोमॅन्टिक असणार आहे, कारण आता एजे आणि लीलाचा ऑफिसमधला रोमॅन्स दाखवला जाणार आहे. त्यामुळे हे चॅनलला व्हिजिट नक्की करा आणि एपिसोड्स नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.